आता बघा इथे एक चार्ट आहे बघा, हे तुम्हाला दूर दिसत असेल नसेल तर याच्यावर आहे की नाही एक जिल्हा आहे बस खाली, परिच्छेदाखाली सर्वनामाखाली अधोरेखित करा. मुळात मी तुम्हाला सर्वनाम सांगतो. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरलेला पर्यायी शब्द. हे अर्णव, नामाऐवजी वापरलेला पर्यायी शब्द. नाम म्हणजे नाव. समजा मी म्हणतो की समर्थ उठून बसला, आता पुन्हा समर्थ हा शब्द नाही वापरायचा. असं म्हणायचं उठलं सुटलं, समर्थ उठून बसला, समर्थनं जेवण केलं, समर्थ पळाला, समर्थ हसला, समर्थ रडला, समर्थ खुश नाही. म्हणजे समर्थ समर्थ नाव किती वेळा आलं. मग या समर्थ नावाऐवजी आपल्याला काय करायचं आहे, पर्यायी शब्द वापरायचा. सौरभ, समर्थ नावाऐवजी काय करायचं आपल्याला, पर्यायी शब्द वापरायचा. मग काय वापरला पर्यायी शब्द, मी काय म्हणणार, समर्थ उठून बसला, मग म्हणणार तो पळाला, तो रडला, तो हसला, तो खेळला. किंवा असं म्हणणार त्याला अभ्यास करता आला नाही, मग मी जे तो त्याला हे शब्द वापरले ना, हे सर्वनाम होते. काय होतं, सर्वनाम. मुलगी असेल तर मी काय म्हणणार, ती म्हणणार. ती काय झालं, सर्वनाम. तीच आहे का, ही पण सर्वनाम आहे, हा पण सर्वनाम आहे. मग याच्यामध्ये सर्वनाम आले चार्ट मध्ये. हे समर्थ वाच, मला सांग, पेन घे आपली चेन मध्ये आहे सगळ्या पेन, फक्त वाच. सर मार्कर इथं बघा काय तुम्ही मुलं, मुलं हा नाम आलं बघा, मुलं आहे की नाही. आता मुलाऐवजी कोणता शब्द वापरला पुढे, मुलाऐवजी काय तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता. अरे अरे कोणाला म्हणलं, माझ्या खाली अंडरलाईन कर. अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही कोणाला म्हणलं, सगळ्यांनी तर रोजच टेकडीवर पळत जायला पाहिजे. गोळ्या देता देता काकू म्हणाल्या. म्हणजे हे अरे आणि तुम्ही शब्द आले की नाही, हे काय होतं, सर्वनाम. आता आपल्याला काय करायचं, दुसरा चार्ट घ्यायचा. दुसरा चार्ट दिले ते. आता बघा इथं काय म्हणे, वाच बरोबरचं शीर्षक दत्ता, नामाऐवजी सर्वनाम वापरा. शाबास. म्हणजे काय म्हणले, नाम जे आहे ना त्या नामाऐवजी सर्वनाम वापरायचं आपण. आता वाचते हे कोण, अर्णव. आज कुसुमाचा वाढदिवस होता की आहे. कुसुम आज सकाळी लवकरच उठली. कुसुमने सकाळी आई बाबांना नमस्कार केला. नेहमीप्रमाणे कुसुम शाळेत गेली. शाळेत मुलांनी कुसुमचा वाढदिवस साजरा केला. कुसुमला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज कुसुम खूप आनंदात होती. लावू नको, फक्त तुला आता बघा, आता माझ्या जोडी यायचं, मी बोललो माझ्या जोडी. आता बघा इथं काय म्हणलं, नामाऐवजी सर्वनाम वापरा. आता बघा आज खाली घेतलं तुम्ही, आज कुसुमचा वाढदिवस आहे. म्हणजे नाम कोणतं झालं रे, कुसुम झालं. दादा कुसुम नाम झालं. आज कुसुमचा वाढदिवस आहे. पुन्हा कुसुम आलं की नाही इथं, मग कुसुमला काय म्हणाव, कुसुम आज सकाळी लवकर उठली आहे की नाही. मग काय करायचं, कुसुमला कट करायचं. करा कट कुसुमला, त्याचे रेश मार, त्याच्या जागी काय तू वर ती लिही. शाही मोठी वाली का, आपण काय करू, थांबा 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 थांबा, परमनंट मार्कर घेऊ आपण. डायरेक्ट बारकावाला आहे. थांब, काय लिहिलं, ती आज सकाळी लवकर उठली. पुन्हा काय झालं, पुन्हा कुसुम नाही आलं.
आता इथं तुम्ही ती जर लिहिलं, ती सकाळी आईबाबांना नमस्कार केला, बरोबर वाटेल का ते? तिने तिने, हे की नाही? मग कुसुमला कट करा, फक्त कुसुमच कट करा. आणि त्याच्या पुढे काय लिहिता? ती लिहा, ती. इथे लिहायच्या नेच्या पुढे इथे ने ती. हा तीच का? हा, पहिली लंटी पाहिजे होती. तिने किंवा पूर्ण लिहायला पाहिजे होतं आपण, जाऊ दे. तिने, हे की नाही? तिने सकाळी आईबाबांना नमस्कार केला. नेहमीप्रमाणे कुसुम शाळेत गेली. आता काय पाहिजे? नेहमीप्रमाणे ते शाळेत गेली का? कुसुमला कट कर, इथं नाही का? हा, आधी ते वाजले कुसुम कट कर. हा, त्याच्यावर ती लिहि. आता इथं पहिली लिहिली, इथं दुसरी पाहिजे होती. ती शाळेत गेली. पुन्हा वाच. शाळेत मुलांनी कुसुमचा इथे सगळं असं वाढदिवस साजरा केला. मग काय म्हणायचं? शाळेत मुलांनी तिचा कुसुमचा कट कर, कुसुमचा समजा का? चढून सुद्धा कट कर, वर तिचा लिहि. पहिली लांडी आता ध्यानात ठेव, तिचा. ओके, हो. आता खालचं वाच. वाढदिवस साजरा केला, पुढे वाच. वाढदिवस साजरा केला, कुसुमला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आता काय पाहिजे? कुसुमला तिला. हा, कट कर, तिला. पहिली लांडी. हा, ला लिहिलं ना, काय आलं? सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज कुसुम खूप आनंदात होती. मग काय करायचं? आज ती लिहि, कुसुम कट कर. आता काय करायचं? पहिली दुसरी अंडी. आता काय करायचं? एकटा असतं दुसरी अंडी. आता काय करायचं अर्णव? आता हे चूक दुरुस्त करून लिहिले की नाही सर्वनाम वापरून, ती आता वाच. आज कुसुमचा वाढदिवस होता. ती सकाळी लवकर उठली. तिने सकाळी आई बाबांना नमस्कार केला. नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली होती. मुलांनी तिचा वाढदिवस साजरा केला. तिला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज ती खूप आनंदात आहे. होती रे, मनाला लावू नका. आता बघा, हे वाचत असताना आपल्याला काही वेगळं वाटलं की नाही? म्हणजे वारंवार जर तेच नाव शब्द आला, कुसुम, ते रटाळवाना वाटतं. वाचायला मजा वाटते का? नाही वाटत. म्हणून हे आपल्याला काय करायचं? नामाऐवजी सर्वनाम वापरायचं. आता बघा, असंच कार्ड आहे ना, कोणाकडे आहे दुसरं कार्ड देता? हा, आता खाली लिहि. पण या पेन लिहू नको, ते नाही, ते अक्षर चांगलं करावं लागलं. बरं, कुठे इथं काय कर, याच्यामध्ये दोन तीन घेणार. काय झालं ते कुकर ना? ते परमनंट मार्कर बरं, ते पुन्हा हे पण नाही. हा, आता काय कर, हे नामाऐवजी सर्वनाम वापरा. हा, इथं तिने, या तिला पहिली लांडी आहे, लक्षात ठेव. आणि तसं बघ हे दत्ता, याच्या खाली काय करायचं? आपल्या पेननं काय करायचं? याच्या खाली सर्वनामाखाली रेष ओढायची. आता इथे बघ, चेतन हा नाम आहे, बरोबर? चेतन दुकानात गेला, सोबत सोमू होता. सोमू पण नाम आहे. पुन्हा चेतन शब्द आला. चेतन दुकानातल्या काकू नाही म्हणाला, मग कोण म्हणाला? तो म्हणाला. काकू, तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता का? दुकानदार काकू म्हणाल्या, आहेत की, किती देऊ? 6 द्या. चेतन म्हणाला, काय म्हणायचं? तो म्हणाला, हा, मी टेकडीवर पळत जाणे शर्यत जिंकलो, म्हणून मला 3 गोळ्या. आम्ही दोघं मिळून 5 गोळ्या घेणार. आणि राजू आहे ना, तो तिसरा आला, म्हणून त्याला फक्त 1 गोळी. काय तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता? अरे, शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोजच टेकडीवर पळत टेकडीवर जायला पाहिजे. गोळ्या देता काकू म्हणाल्या. इथं काय पॅराग्राफ मध्ये? परिच्छेदातील सर्व नामाखाली अधोरेखित करा.
हे सर्वनाम नाही, हे नाम आहे. आपण जर सर्वनाम केलं मग सर्वनाम कुठं आहे हे बघा. काय तुम्ही मुलं, काय तुम्ही मुलं. आता हे नाम झालं. आता याचं सर्वनाम कुठे येते? टेकडीवर पळण्याची शर्यत काय होता? अरे मग केलं ना आपण, तेच होईल. केला डबल करू नका, जाऊ दे. हे घ्या, याच्या खाली लिहा. आपलं समर्थ तू आता हे करायचं. माझा भाऊ संजय. संजय काय आहे? नाम होय, नाम. संजय आईचा लाडका. इथं काय करावं लागेल? हा, संजय अभ्यास नियमित करतो. हा, संजय आईला कामात मदत करतो. हा, संजय सर्वांना आवडतो. बस तोच करायचा. फक्त सुरुवातीला संजय लिहायचं आहे, अक्षर असं लिहायचं, खाली लिहायचं फक्त संजय ऐवजी तो लिहायचं. तो करायचा.